जयपूरच्या एका बातमीने पूर्ण देशाला हादरवून सोडलं. लोकांना विचार करायला भाग पाडलं. 23 वर्षाची एक मुलगी जिने 14 करोड रुपये आणि एक सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्याच आईची हत्या करवली. जेव्हा ह्या घटनेबद्दल लोकांना कळलं तेव्हा पूर्ण देशात चर्चा सुरू झाली. गाव असेल, शहर असेल, चौरस्ता असेल, शाळा असेल, कॉलेज असेल की चहाची टपरी असेल, सगळ्यांकडे हीच चर्चा की समाजात काय सुरू आहे. एका मुलीने शेवटी असं का केलं, विचार करायला भाग पाडणारी ही सत्य घटना आहे. या मुलीचं नाव आयुषी शर्मा आहे. पित्याचं नाव विजय वशिष्ठ आणि आईचं नाव नीरज शर्मा आहे. तिला 16 वर्षाचा एक भाऊ आहे जो मतिमंद आहे, जो थोडा स्लो आहे. तो स्वतःहून कुठले काम करू शकत नव्हता. नेहमी त्याला दुसऱ्यांवरच अवलंबून राहावं लागायचं. त्यामुळे आई वडिलांनी जेवढी संपत्ती अर्जित केली होती ती तर मुलीलाच मिळाली असती. भावाला केवळ खाण्यापिण्यासाठी, औषधांसाठीच पैसे द्यावं लागला. बाकी सर्व तर आयुषीलाच मिळालं असतं. तिलाच जेव्हा सगळं मिळणार होतं तेव्हा तिने आपल्या आईची हत्या का करवली, हेच आज आपण या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुजाता. आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या जयपूरची. पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी ही एका महिलेची वाट पाहत असते. ती महिला रस्त्याने चालली असते. ती गाडी महिला जवळ आली आणि तिला जोराने धडक दिली. ती महिला लांब फेकल्या गेली आणि घटनास्थळीच ती मरण पावली. आजूबाजूचे लोक त्या महिलेला पाहतात. सगळेच त्या महिलेला ओळखत असतात. तिथून एका व्यक्तीने त्या महिलेच्या घरी फोन केला. त्या महिलेची 23 वर्षाची मुलगी फोन उचलते. तिचं नाव आयुषी. ती सरळ घटनास्थळी पोहोचते. आपल्या आईची स्थिती पाहते आणि ती मामाला फोन करते. मामाचं नाव असते राकेश शर्मा. मामाला सांगते आईचा ॲक्सिडेंट झाला आणि आई मरण पावली. ती खूप सामान्य पद्धतीने सांगते, जसं काही झालंच नाही. तेव्हा तिच्या मामाच्या डोक्यात काही प्रश्न येतात. ते प्रश्न त्याला हैराण करतात. त्या मुलीची आई अशा प्रकारे मरण पावते. ती मुलगी रडत का नाही आहे? ती सांत्वनवाले शब्द का वापरत नाही आहे? जसे मामा आईला काहीच होणार नाही, ती ठीक होईल ना. ती इतकी नॉर्मल कशी? ती इतकी मॅच्युरिटी का दाखवते आहे? मामाला तिच्यावर संशय होतो. तो पोलीस स्टेशनला जातो आणि तिथे लिहून देतो. तो एकच वाक्य लिहून देतो, हा सामान्य अपघात नाही तर हत्याकांड आहे. तुम्ही तपास करा. पोलीस सुरुवातीला अपघातच समजतात, पण मामाने सांगितल्यावर ते त्या बाजूनेही विचार करू लागले. जे सत्य समोर आलं त्यातून सर्वच लोक हादरून गेले, कारण मामाने आता मीडियाच्या समोर सांगायला सुरुवात केली. मामाने एका कुटुंबाचं सुद्धा नाव घेतलं. मामा सांगतो, मला का संशय आहे आरुषीवर. नीरज शर्मा जी आरुषीची आई आहे ती 1 मार्च 2026ला जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देते आणि सांगते आमच्या घरी चोरी झाली आहे. तिथे कॅश गेली, ज्वेलरी गेली, मूल्यवान सामान ते पण गेले. तपास करा. पण पोलिसांनी त्यावर काहीच केलं नव्हतं. पण समजा वेळीच ॲक्शन घेतली असती तर आज स्थिती काही वेगळी असती. नीरज शर्मा वाचली असती. चोरी झाली होती, जी कॅश ज्वेलरी गेली होती त्याचाही शोध लागायला हवा. त्याच पैशांनी अपघात घडवला का? मारेकऱ्यांना पैसा देण्यात आला का? नीरज शर्माचे पती म्हणजे आरुषीचे बाबा, त्यांना ब्रेन ट्यूमर होता. त्यांचं ट्रीटमेंट सुरू होतं. ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. ते दुरुस्तीच्या मार्गावर असताना वर्षभर ते दवाखान्यातच होते. त्यांचं ट्रीटमेंट सुरू होतं. पण एक दिवस त्यांची मुलगी आरुषी आणि तिचा चुलत भाऊ म्हणजे मोठ्या वडिलांचा मुलगा हे दोघंही हॉस्पिटलमध्ये जातात आणि त्याला सुट्टी मागतात आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात. घरच्या कुणालाही माहीत नसते. आई ही लहान भावात व्यस्त असते, तिलाही सांगत नाही.
आपल्या आईला पण ती सांगत नाही आणि कुणालाही सांगत नाही बाबा कुठे गेले ते आई विचारत असते. तेव्हा ती म्हणते, मी चांगल्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेलं, ते ICU मध्ये आहेत, तिथे कुणालाच भेटता येत नाही की जाऊ देता येत नाही. कारण आई पण जाऊ शकत नाही, कारण तिचा मुलगा 16 वर्षाचा, तो मतिमंद असतो, तो स्लो असतो. पण आई विचारत असते, ते नीट उत्तर पण देत नाही. अशातच 3 महिने निघून जातात. मग 9 एप्रिल 2025ला आरुषी आपल्या मामाला म्हणजे राकेश शर्माला फोन करते आणि म्हणते, सर्वांना माझ्या बाबांना भेटायचं आहे, तर तुम्ही या, माझे बाबा हॉस्पिटलमध्ये आहेत. मामा जातो, बघतो तर तिचे बाबा खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये असतात. मामा डॉक्टरना विचारतात, हे कसे आहेत? तेव्हा डॉक्टर म्हणतात, त्यांच्या शरीराचे ऑर्गन्स फेल झालेले आहेत, 90% फेल झालेले आहेत. त्यांची वाचण्याची क्षमता नगण्य आहे. आम्ही प्रयत्न करतो आहे, पण आम्हाला यश किती मिळेल हे माहीत नाही, कारण कारण 1% चान्सेस आहेत. पण तरीही आम्ही शर्तीने प्रयत्न करू. त्यानंतर ते 21 एप्रिल 2025ला ते मरण पावतात. त्यानंतर सर्वांना वाटते ही नैसर्गिक मृत्यू आहे. पण राकेश शर्मा म्हणतो, ही नैसर्गिक मृत्यू नाही. तो म्हणतो, 3 महिने जिजाजी कुठे होते? कुठल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट होती? पैसा कुठून आला? किती रुपये खर्च झाले? बिल असतील, कुठले कुठले औषध दिले, पूर्ण फाईल असेल, हे सगळ्यांना कळायला पाहिजे. रवी हा विजयच्या मोठ्या भावाचा मुलगा, तो अभ्यासात वीक असतो. तर विजय हा आपल्या घरी त्याला ठेवतो आणि त्याला LLBचं शिक्षण करवतं. पण रवी हा आपल्याच बहिणीला म्हणजे काकांच्या मुलीला आपल्या प्रेमात फसवतो. आरुषी मग जसा तो म्हणतो तशीच करते. ह्या मागचं कारण काय? ह्याचा तर तपास व्हायला पाहिजे. आयुषी ही रवीच्या हाताचं खेळणं का झाली? त्याच्या मागे पुढे ती का करायची? ती आपल्या आईसोबत का भांडायची? वडिलांच्या मेल्यानंतर नोकरीची गोष्ट येते. तिचे बाबा हायकोर्टमध्ये LDC असतात, क्लर्कची नोकरी असते. ती आपल्या आईला म्हणते, मला बाबांच्या जागेवर नोकरी करायची आहे, आणि म्हणून ती म्हणते की नोकरी तर मलाच करायची आहे. आणि आईला न विचारता ती फॉर्म भरून घेते. पण आईला जेव्हा कळते, नातेवाईक जेव्हा तिला सांगतात, तुझ्या मुलीचं लग्न झालं, ती दुसऱ्या घरी जाईल, तुझ्या मुलाला उपचाराची आवश्यकता आहे, तो कुणाच्या आधाराने आयुष्य काढेल? पैशाशिवाय आयुष्य चालत नाही. म्हणून नोकरी तूच कर, मुलीला चांगलं शिकव, तिला चांगला जॉब लागेल, तिच्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत, पण ही नोकरी तूच कर. मग आई ती नोकरी स्वतःच करते. त्यामुळे आयुषीला आईचा खूप राग येतो आणि तिच्यापेक्षा जास्त राग त्या रवीला येतो. त्यामुळे ते दोघेही आईचं घर सोडतात आणि त्यांचं एक जुनं घर होतं, त्या घरात ते दोघेही राहतात. तो तिच्या काकांचा म्हणजे मोठ्या वडिलांचा मुलगा असतो. पण हे दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात, अगदी तसेच जसे एक पती पत्नी राहतात. रवी पळून गेला, तो अद्याप सापडलेला नाही, पण आयुषीच्या माध्यमाने तो कुठे आहे पोलिसांना कळू शकेल. त्यानंतरच अगदी खरं पिक्चर समोर येईल. त्या काकाने अभ्यासात वीक असूनही त्याला आपल्या जवळ ठेवलं आणि LLB करवलं. बहिणीला प्रेमात अडकवलं. 14 करोडच्या संपत्तीसाठी आणि सरकारी नोकरीसाठी तू असं का केलं, हे प्रश्न पोलीस विचारतील. हे तर तपासात कळेलच. पण आता तर आयुष्याचं सगळं केलेलं पण दिसेल. तिने आपल्या मोठ्या वडिलांना पण आपल्या कटात सामील केलं. त्यांच्या मदतीने 7 लाखामध्ये त्यांनी सुपारी दिली आणि आईची हत्या करवली. पण ते ॲक्सिडेंट वाटावं अशा पद्धतीने ह्या सगळ्यांनी कट रचला. पण आयुषी ही आता सापडलेली आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटते? हल्ली मुली अशा का करत आहेत? 14 करोडची संपत्ती आणि सरकारी नोकरी आईच्या जीवापेक्षा ही काय मोठी रक्कम आहे का? बाबांनाही मारलं तिने आणि आईला पण तिने मारून टाकलं. असं का केलं? काय वाटते तुम्हाला? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे. परत भेटूया पुढल्या वर्णावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.